खूप साऱ्या भाज्या आणि फक्त अर्धा कप पोहे वापरून एकदम सुपर क्रिस्पी हेल्दी कटलेट बनवतोय। यासाठी मैदा किंवा कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवायचीही गरज नाही। सुरुवातीला कुकरमध्ये बटाटा व मटार पाणी घालून चवीपुरते मीठ घालून उकडून घेऊ। नंतर अर्धा कप पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून बाजूला भिजण्यासाठी ठेवून देऊ। येथे पोह्यांमध्ये पाणी ठेवायचं नाही। कुकर थंड झाल्यावर बटाटा व मटार पाणी नितळून स्मॅश करून घेऊ। नंतर त्यामध्ये किसलेला दुधी भोपळा, बीट, गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची घालूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। आता येथे बाइंडिंगसाठी आपल्याला भिजलेले पोहे, बेसन पीठ, लाल मिर्च पावडर, पावभाजी मसाला, धने पूड, हळद, चवीनुसार मीठ घालून व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया व चांगले मिक्स करून छोटे छोटे आकाराचे शेप देऊन कटलेट बनवायचे आहेत। डीप फ्राय करून चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। यामध्ये अजिबात तेल राहत नाही। एकदम सुपर क्रिस्पी आणि हेल्दी कटलेट आपले तयार आहे। सॉस बरोबर खाऊ शकता। मुलांबरोबर घरातील सगळ्यांना हे कटलेट खूप आवडतात। बाय बाय।